आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे हा बघा भरपूर गर्दी आहे. आणि मित्रांनो आपली बोट निघालेली आहे. चला फायनली आता किनारा आलेला आहे. फायनली आम्हाला टॉयलेट भेटलेली आहे. आणि गारापुरी एलिफंटा. भाई व्ह्यू बघ इतना कडक वाटतं दिसते. किती मोठी तोफ आहे बघा. बघा ही दुसरी तोफ आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन ला पोचलेलो आता आपण. आता इकडून आपल्याला जायचं पुढे. आपले मित्र वेट करतात ते योगेश आणि सतीश दोघं जण थांबलेत पुढे. चला पुढे जाऊया. आम्ही या स्लो गाडीने आलो घाटकोपरवरून. तीच घाटकोपर गाडी परत लागली 837ची. अरे योगेश, अरे काय होतं भाई. आमचा आहे ना मिलिंद खोत आहे ना आयुष्यात कधी लवकर येणार नाही. आम्हाला 8:40 झाले. कितीचा टाईम होता आपला? 9ची बोट आहे. हां. आणि ॲज युजल आमचा लाडका मिलिंद खोत जरा हटके अध्यक्ष बोलतो आता मी टॅक्सीने येतो. तुम्ही तुमचं काय ते बघा. मला तुमची पडली नाहीये. तुम्ही तुमचं काय ते बघा. आम्हाला लोकांना बोललंय 12 रुपयामध्ये तुम्ही या तिथे आणि स्वतः येतोय टॅक्सीने. हे असं चालत नाही. मिलिंद खोत राजीनामा द्या. पद भेटलं वाटतं. मिलिंद खोत राजीनामा द्या. नाही पद भेटले वाटतं मोठं. त्याला आता आपला दुसरा पार्टनर कुठे एसे कधीचा पोचलाय. तो कुठे तिकीट काउंटरला भेटणार होता ना आपल्याला. त्या तिकीट काउंटरला गेला. त्याला एक्झॅक्टली बोललेलं ह्या तिकीट काउंटरला. तर नाही हे आम्हाला कुठून असे लोक भेटले आहेत ना. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. चला आता आपण आहे ना आपला दुसरा मित्र कुठे थांबलाय का माहिती. त्याला शोधायला लागेल. परत त्याला अर्धा तास लागेल शोधायला. मी तुम्हाला ब्लॉगमध्येच बोलतो ही फुटेज ह्यांनी मला दिली नाही. नाही भेटणार गेल्या वेळेसारखं नाही भेटणार. ही फुटेज मी जमा करून ठेवणार. अरे गेल्या टायमाला आहे ना मोबाईल हँगच झाला. एक जे मेन मोठे होते ना फुटेज ते डिलीट करायचे होते. सगळे डिलीट झाले. चला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इथून आलो आपण. आता हे आहे बस डेपो. इथून आपल्याला 116 नंबर बस पकडायची जी की जाते गेटवे ऑफ इंडियाला. तर चला जाऊया आता बस पकडूया. ब्लॉगिंग आमचे मराठी ब्लॉगर दुसरे. आणि तो तिसरा आमचा कुठे गेला. नाही भेटत. तिकडे तो समोर एसे समोर आहे. त्याला झूम करून दाखवतो. देणारा गाणी गाणारा आमचा मुंबईचा सिंगर सतीश आढवळे सर. भरपूर चेंज दिसतात तुम्ही. दाढी केस वाढून एकदम भाई. कुठला साऊथचा विलनचा रोल आलाय काय? काही रोज नाही भेटेल. नक्कीच भेटेल. हा व्हिडिओ आम्ही व्हायरल नक्की करू. कोण मिलिंद खोत आपलं येतात आहे. चला 12 रुपये तिकीट. चला फायनली बस आलेली आपली. चला वरती जाऊया. वरती. चला आपली बस निघलेली आहे.
फायनली आता बसने आपल्याला सोडलेले गेटवे ऑफ इंडियाला आणि आता इकडनं आपल्याला तिकीट काढायची आहे. बघूया तिकीट किती आहे. आणि 9 तर वाजलेले आहेत. 9चे आपल्याला बोट भेटेल काय? अजून तिकीट पण काढायची आहे. बहुतेक सुटून जाईल बोटची. चला आता मिलिंद भाई आलेले तिकडे, मिलिंद खोत. बघूया पुढे भेटत आहे. चला इकडनं चेकिंग होईल आतमध्ये जाण्यासाठी गेटवे ऑफ इंडियाकडे. चला इथून आतमध्ये एंट्री आहे. चला गेटवे ऑफ इंडिया. चला गेटवे ऑफ इंडियाजवळ पोचलेलो आहे आणि आपले 3 मित्र पुढे आहेत. आणि बघा सकाळचे वाजलेत 9 आणि आपले मिलिंद भाऊ अध्यक्ष कुठे आहेत? अध्यक्ष कुठे आहेत? अरे भाई मारू बिरू नको भाई, आपल्याला पोचायचं आहे. आपला मित्र आहे. विलन आहे विलन. आज विलन का लुक जरा अच्छा लग रहा है. मिलिंदला मारलं. आज गर्दी बघा इथे. तासामोर ताज हॉटेल आहे. आज सकाळ गर्दी आहे. रविवारचा सुट्टीचा दिवस आहे. आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे हा बघा भरपूर गर्दी आहे. आणि समोर आपले मिलिंदचा भूत आला. मिलिंद अध्यक्ष, वायटी ग्रुपचे अध्यक्ष. राजीनामा द्या. अध्यक्ष पहिले झालेत पण बरोबर टाइमवर पोचल्या. टायमावर वेळेवर असतो. वेळेचा आपण उपयोग करावा. 8ला पोचायचं होतं आणि वाजले किती? हे काय वाजले किती? 9 वाजून 5 मिनिटं. 9 वाजले. आता इथून आपल्याला तिकीट काढायचे 290. मग आता कुठे आता जायचं की आपण जायचं. तिकीट नाही काढायची? तिकीट काढा पुढे. तिकीटच काढायची. चला ना. मला इंट्रो घेऊन दे ना. मला इंट्रो हो नंतर. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवडा मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहे गेटवे ऑफ इंडियाला. आणि गेटवे ऑफ इंडियाला इथं येण्याचं कारण की आज आपण चाललो आहे एलिफंटाला चाललो आहे. आज आपली बोटमधनं एलिफंटाला म्हणजे प्रवास होणार आहे. एलिफंटाचा प्रवास होणार आहे बोटमधून. तर आपले मित्र तुम्हाला माहितीच आहे की येताना आपण डायरेक्ट टाईमपास वगैरे करत आलो. सगळं म्हणजे माहिती देतच आलो आहे टाईमपास वगैरे करत. पण इथे मी इंट्रो घेतो आहे कारण की इकडं जरा शांत वातावरण आहे आणि मस्त वाटतं. सकाळचं 9 वाजलेत आणि इकडनं बघूया आता तिकीटचं कसं काय. आता 12 रुपये तिकीट पकडून गेटवे ऑफ इंडियाला मी आलो आहे. तर चला आता पटकन तिकीट काढूया आणि तिकीटचं तुम्हाला रेट सांगतो नंतर. तर इथे गर्दी लागलेली आहे. तर भेटूया असं पुढं भेटत राहू. तिकीट किती आहे? किती? 290 रुपये तिकीट आहे रिटर्न एलिफंटा. 5 जणांची तिकीट आहे. 290 रुपये एकाची तिकीट आहे रिटर्न. आणि इथे आपली बोट लागलेली आहे 9ची. ठीक आहे बोट आहे. चला आतमध्ये जाऊया बोटनी. चला मित्रांनो आता इकडे बोट आली आपली. पण ह्या बोटीतनं नाही, आपल्याला त्या बोटीत जायचं आहे, दुसऱ्या बोटीत. चला पटकन जाऊया. वो साइड में चलो ना. सिटी अरे सूरी चलो वो साइड में चलो. पाठी जाऊया. चला यहाँ पे फसलों पे बैठ देख मत इधर हम जरा बोट भरली वरती बसायचं का? अलाउड नाही. वरती बंद आहे काय? वरती बंद आहे. जे पण आहे ते खालीच करायला लागेल. मित्रांनो आपली बोट निघालेली आहे. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मिलिंद बघा गेटवे ऑफ इंडिया समोर. या व्ह्यू. या एका माणसामुळे आम्हाला लेट झालंय. पण आमची वाडा निघाली. लाल जॅकेट आलेलं आहे. सर्वांना लाल जॅकेटची व्यवस्था केलेली आहे. तर घालणं कंपल्सरी आहे बोटीमध्ये. बघा योगेश घालतोय लाल जॅकेट. योगेश जॅकेट झालं. चलो काका पुढे बसला. नाही पुढे बसला. जा आगे होतो. पुढे बस. ऍडजस्ट करा. हां तेच पाहिजे. मिलिंद आता यांना देतोय.
मिलिंद शेख, योगेश शेख, जय महाराष्ट्र. दोघं तिकडे आहेत, तिघं इकडे आहेत. पुनवणार वर्षाचा मान देऊ नारली पुनवला सोन्याचा नारळ वाहून शितुला अंधेरी डोंगर वानाविलाय येताले देवा तुला मी पाहिले खंदेरी डोंगर वानाविलाय नारळांत पाणी नाव देवाचं घर नारळांत पाणी नाव क्या बात आहे ऐसे 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 खूप छान खूप छान खूप छान ऐसे आणि दिवसेंदिवस आणि तुम्ही आपण एकदम, तसं पण डोलीवरच आहे. वेगळेच आता असे मला काही वेगळेच तुम्ही होत आहेत. चला फायनली मित्रांनो आता किनारा दिसलाय आपल्याला. एलिफंटा, तारापुरी. चला फायनली आता किनारा आलेला आहे. एक बोट ऑलरेडी आलेली आहे तिकडे आणि आता आमची बोट तिकडे थांबेल. चला किनाऱ्यावर पोचलेलो आहे आम्ही. फायनली आपली बोट पोचलेली आहे आणि चला आपण पोचलेलो आहे एलिफंटा किनाऱ्यावर. आणि खूप भारी वाटतंय इकडे आल्यानंतर. एक वेगळंच नजारा वाटतो मस्त. चारी साईडने समुद्र, मस्त गारवा. बघा चालत पुढं आल्याच्यानंतर इथे स्टॉल पण आहेत. पाणी, परत बघा थंडा, परत फ्रूट्स. लवकर जागा करायचे. चला आराम करतो. बघा मित्रांनो इकडे ना टॉय ट्रेनची तिकीट काढायची. इथे टॉय ट्रेन येईल थोड्याच वेळात आणि तिथे तिकीट दाखवतो तुम्हाला मी आता. बघा टॉय ट्रेनची तिकीट आहे. आम्ही टोटली ना 5 जण आहेत. त्या 5 जणांची आमची एवढी प्राईस झालेली आहे टॉय ट्रेनची. थोड्याच वेळात टॉय ट्रेन येईल. सगळी टॉय ट्रेन आलेली आहे. फायनली आम्हाला टॉय ट्रेन भेटलेली आहे आणि आम्ही 5 जण भेटलेलो इकडे एकाच डब्यामध्ये बसलेलो आहे. मिलिंद शेख, योगेश, परत 5 जण भेटले. युपी पुरे. डॉन बोलते डॉन. ट्रेन चालली आहे मस्त अनुभव आहे गाडी ऐसे गाणं बोला. रेलगाडी गाणं नाही अरे चुक 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 गाडी ऐसे ते गाणं आहे ना रेल. जी नमस्कार.
चला आपला स्टॉपला आपल्याला टॉय ट्रेननी सोडलेलं आहे. ती सोडलेलं आहे इकडे आणि ती परत रिटर्न गेलेली आहे पब्लिकला आणायला. तर चला आता इकडनं आपल्याला जायचं आहे, पुढचा प्रवास करायचा आहे. एलिफंटा मिनी ट्रेन. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इकडे बघा आजूबाजूला स्टॉल लावलेले बघा, टोप्या आहेत आणि ते लहान पोरांचे खेळणे आहेत, पंखे आहेत. परत या साईडला पण टोप्या आहेत आणि थोडंसं पुढं गेल्याच्या नंतर बघा इथे प्लॅस्टिकच्या कागद आहे. तर मला वाटतं विकायला ठेवलं काय माहिती नाही. इथं बघा छोटे छोट्या पोरांचे खेळणे आहेत. इथे मका आहे मस्त. इथं बघा वडापाव, मिसळपाव, ही गाडीची स्टॉल आहे. परत हे उसाचा रस आहे आणि बघा इथे पाण्याच्या बाटल्या आहेत, दाबेली आहे. असे बघा इथे पुढं भरपूर काय आपल्याला आजूबाजूला स्टॉल बघायला भेटतील. वेलकम टू एलिफंटा आइसलँड. कचरा कोणत्या टाका, इतर कुठेही घाण करू नये. पॅसेंजर टॅक्स रेट आहे इथे. मोठ्या लोकांचे बघा 12 वर्षावरील 5 रुपये, चिल्ड्रनचे 3 रुपये, म्हणजे लहान पोरांचे 3 रुपये, स्टुडंटचा 1 रुपये. तर असं इकडे बोर्ड दिलेलं आहे. या ठिकाणी पास चेकिंग केली जाते बघा, तुम्ही बघू शकता. इथे आजूबाजूला तुम्ही बघू शकता स्टॉल आहे, संपूर्ण स्टॉल आहेत. आणि आता सकाळची वेळ असल्यामुळे अजून चालू नाही झालेत काय दुकानं, तर आता हळूहळू चालू होतील. आता आम्ही आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि इथे ना पहिले आपली जे तिकीट आपण काढलेले गेटवे ऑफ इंडियाला इथे चेकिंग करतात. त्यामुळे तुम्हाला आता मी येता दाखवलं. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर बघा इथे स्टॉल आहेत, हॉटेल आहेत, पाण्याची व्यवस्था केलेली, म्हणजे पाणी वगैरे पिऊ शकतो. बघा इथे मूर्त्या पण आहेत, म्हणजे भरपूर काय बघण्यासारखं आहे. आता आपण तर अजून एंट्री नाही केली आतमध्ये, इथं आपली सुरुवात आहे. तर पुढे आपल्याला भरपूर काय बघायला भेटेल. बघा घारापुरी एलिफंटा. फायनली आम्ही मेन एंट्रेसला पोहोचलेलो आहे आणि इथूनच आता मेन एंट्री होणार आहे. वरती जायचं आपल्याला. इथे बघा इथं लिहिलं आहे घारापुरी एलिफंटा. घारापुरी एलिफंटा. आय लव्ह घारापुरी एलिफंटा. माकड मामा. इकडं आलात तर जरा सांभाळून येत जावा, कारण की मोबाईल आपली वस्तूची काळजी घ्या, कारण की इथं वरती बघतो मंकी आहेत ना, इथे मोबाईल वगैरे येऊन जातील. या ठिकाणी आतमध्ये ना वॉशरूम आहे, टॉयलेट आहे. तर फ्रेश व्हायला तुम्ही जाऊ शकता. बघा आता आपण इकडून आलो, या साईडला बघा हॉटेल आहे आणि आतमध्ये वॉशरूम वगैरे. आणि इकडनं आपल्याला आता सरळ वरती जायचं आहे. चला इथून आता आपण सुरुवात केलेली आहे. आता आपल्याला 120 पायऱ्या आपल्याला वरती चढायचे आहेत. आजूबाजूला भरपूर स्टॉल आहेत, खाण्याची व्यवस्था आहे, म्हणजे खाण्यासाठी स्टॉल आहेत. परत पाण्याची स्टॉल आहेत, पाण्याच्या बॉटल कॅरी करा. या ठिकाणी बघू शकता मूर्त्या आहेत. परत बघा संपूर्ण इकडे सरळ गेल्याच्या नंतर बघा इथं साईडला टी शर्टचं स्टॉल आहे, बॅगी आहेत, कॅरी बॅग आहेत. परत बघा अजून वरती पायऱ्या चढायच्यात आपल्याला. आणि ते बघा साईडला बघा इथे दगडी आहेत, जे समुद्राचे दगडी आहेत, ते त्या वस्तू बनवलेले आहेत. तर आता कमसे कम आपल्याला वरती मी एक 10 ते 15 मिनटामध्ये वरती पोचलेलो आहे. बघा पाठी संपूर्ण शेड आहेत, पब्लिक येते अजून पण. आणि हा कॉर्नर आहे. तर पोचले वरती. चला आता बघूया आता वरती आपल्याला काय काय बघायला भेटतं. इथं बघा लिहिलेलं आहे वेलकम टू एलिफंटा केव्स. परत चला आतमध्ये आपल्याला एंट्री करायची आता या साईडला. चला आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर असा काही नजारा आहे. तुम्हाला इथून आतमध्ये प्रवेश करायचा आहे. इथे तिकीट काउंटर आहे. इथं तिकीट आपल्याला पहिली काढायचे, त्याच्यानंतर मग आपल्याला इथे तिकीट चेक करणार, त्यानंतर मग आपल्याला आतमध्ये प्रवेश भेटेल. सुंदर असं निसर्ग बघा, माकडं बघा कशी पळतात इकडनं. फक्त आपला मोबाईल सांभाळा. बघा मित्रांनो, आता आपण इथे बाजूला तिकीट काढल्याच्यानंतर इथे तिकीट चेक केली, स्कॅन केला आणि आतमध्ये आलेलो आहे. आणि इथे बघा कॅमेरे पण लावलेले आहेत. तर तुम्ही इथे कचरा वगैरे टाकू नका, परत घाण करू नका. आणि इथे आलात तर निसर्ग स्वच्छ ठेवा बस. आतमध्ये बघा आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर बघा इथं तुम्ही स्कॅन करू शकता आपले तिकीट. आणि त्यानंतर आपण आतमध्ये इथे एंट्री केलेली आहे. इकडे बघा टोटल 7 लेन आहेत इकडे. आणि हे त्यामधली ही पहिली लेणी आता आपण बघतोय, पहिली गुफा आहे.
आणि शिवलेणी बघायला भेटेल तुम्हाला. चला मित्रांनो, आता आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आता समोरच आपल्याला लेणी बघायला भेटते. इथे एलिफंटा नाव कशावरून पडलं, घारापुरी हे पहिलं नाव होतं, त्याच्यानंतर इथे एलिफंटा नाव पडायचं एक कारण, पूर्वी इथे पोर्तुगीज इथे आलेले आहेत बघायला वगैरे. आणि जेव्हा त्यांना खूप मोठा हत्तीचा एक प्रकार दिसला तर तेव्हा ते लोक ओरडले, एलिफंटा एलिफंटा एलिफंटा. तेव्हा हे एलिफंटा असं नाव देण्यात आलं. आणि फायनली इथे आपण बघा, ही लेणी आहे, या लेणीच्या इथे आपण पोचलेलो. आता आतमध्ये भरपूर काय बघायला भेटेल. मेसेज दिला आहे, कृपया शांतता राखा, आरडाओरडा कुणी करू नका. आता आपण पाहतोय 2-2.5 हजार वर्षापूर्वीची प्राचीन काळातील लेणी. पहिल्या गुफेत आल्याच्या नंतर आपण पाहतोय आता पहिलं नटराज शिव, आणि बाजूला पण मूर्त्या आहेत बघा. पोर्तुगीजांनी हे मूर्त्या तोडल्या होत्या. आणि आपल्याला बघा ब्रह्मा विष्णू, बाजूला बघा देवीची आणि गणपती बाप्पांची मूर्ती आहे. ही पहिली गुफा आहे आणि खूप सुंदर अशी गुफा आहे. आणि आपल्याला त्रिमूर्ती शिवची आपल्याला मूर्ती आतमध्ये बघायला भेटेल. ते काय आहे तुम्हाला माहिती असेल ना, मग इकडे बघा महायोगी शिव. बघा इथे भरपूर असे स्तंभ आहेत. आणि ही बघा आपल्याला शिवलिंग आपल्याला समोर बघायला भेटते. प्रत्येक गुफेमध्ये तुम्हाला शिवलिंग बघायला भेटेल. बघा ही पहिली आहे, अंधकासुरुवत बघा इथे मूर्ती दिलेली आहे. श्री महादेवाचं आपण दर्शन घेतोय. बघा आता आपण पाहतोय कल्याण सुंदर मूर्ती. प्राचीन काळातील 2,500 वर्षापूर्वीची ही कल्याण सुंदर मूर्ती. आता आपण पाहतोय प्राचीन काळातील शिव मंदिर, पश्चिम भाग. बोला हर हर महादेव, हर हर महादेव. आतमध्ये भरपूर खड्डा आहे आणि इथे जाळी लावलेली आहेत, पाणी पण भरलेलं आहे, कचरा टाकू नका इथे असं मेसेज दिलेलं आहे. आणि बघा इथे आतमध्ये जायचं आपल्याला. इथे खूप सुंदर शिवलिंग आहे. या ठिकाणी लिहिले गंगाधर मूर्ती. आता आपण पाहतोय समोर त्रिमूर्ती महादेवाची. या ठिकाणी भगवान शिवाचे 3 चेहरे आहेत, सृष्टिकर्ता, संहारक आणि रक्षक असे 3 जण आहेत. आता आपण पाहतोय अर्धनारीश्वर शिव. आता आपण पाहतोय शिव पार्वती. आता आपण पाहतोय रावणानुग्रह शिल्प बघा. तर चला आता आतमध्ये जाऊया आपण. बघा बाहेरचा असा नजर आहे, आतमध्ये जाऊया चला. इथं आल्याच्या नंतर पण आपल्याला महादेवाची शिवलिंग भेटते बघा. आणि शिवलिंगचं दर्शन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आतमध्ये प्रत्येक लेणीमध्ये एक शिवलिंग तुम्हाला बघायला भेटणारच. इकडे बघा थोडक्यात माहिती दिली आहे, शिव मंदिर पूर्व भाग. तर तुम्ही बघू शकता की शिवलिंग आणि हर हर महादेव. आता आपण मागे आलो आहे, मागून आता एक प्रदक्षिणा करूया चला. इकडे आपल्याला महागणपतीची मूर्ती बघायला भेटते, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पण गणपती बाप्पांची आपल्याला मूर्ती बघायला भेटते. आणि इथं कार्तिकी आहे. आणि बघा इथे पण आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती बघायला भेटते बघा.
बघा हा जो तुम्हाला गोल आकार दिसतोय ना, पूर्वी इथे नंदी होता. तर इकडे आहे ना ब्रिटिशांनी तो नंदी काढून टाकला. त्यानंतर बघा हे शिव मंदिर होतं आणि शिव मंदिरच्या बरोबर समोरून आपलं नंदी महाराज होते. तर इथे कृपया कोणी आलात तर इथे पाया पडा आणि पाय वगैरे देऊ नका इथे. ओके, आता आपण इकडनं आलो. इकडनं आल्याच्या नंतर आता आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. या ठिकाणी म्हणजे पाणी वगैरे पिण्यासाठी आहे आतमध्ये, म्हणजे बॉटल कॅरी करून तुम्ही पाणी इथं भरू शकता. थंड पाणी आहे मस्तपैकी आणि आतमध्ये ऊन पण भरपूर आहे, तर बॉटल कॅरी करा पाणी पिण्यासाठी. इथं बसण्यासाठी पण व्यवस्था केलेली आहे. हे बघा आता आपण आलो आहे गुफा नंबर 2मध्ये आणि आपल्याला आता थोडंसं वरती चालत जायला लागेल आणि मग आतमध्ये बघायला लागेल काय काय आपल्याला बघायला भेटतं आहे. हे बघा तुम्ही आता बघू शकता, हे जे केलेत ना ते ध्यानधारणासाठी केलेले आहेत. हे बघा प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता, बघा ध्यानधारणासाठी हे केलेलं आहे. तर बघा त्या लोकांनी कसं परफेक्ट स्क्वेअरमध्ये केलेलं आहे ध्यानधारणा आणि खूप सुंदर असं त्या काळात, प्राचीन काळात त्या लोकांनी बनवलेलं तुम्ही बघू शकता. बघा प्रत्येक ठिकाणी आहे. मला भाई खूप सुंदर आहे यार, इकडचा नजारा वगैरे बघायला गेलो तर खरं भारी वाटतं. उन्हामध्ये ना पाण्याची बॉटल कॅरी करा, कारण की गरम भरपूर होते. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्याला अजून भरपूर काय बघायचं. आता इकडनं आपण हे बघा हे कवर केलं. आता आपण इकडनं थोडं पुढं चाललो आहे आणि आजूबाजूला लक्ष द्या, कारण की इथे कसं माकडं वगैरे अंगावर येतात, डायरेक्ट मोबाईल वगैरे खेचून घेऊन जातात. तर तुम्ही त्या गोष्टीकडे पण लक्ष द्या. बाकी भाई मजा आली इकडं फिरायला वगैरे. आता आपण इकडे जाणार आहोत. आता आलो आपण गुफा नंबर 3मध्ये आणि बाहेरनं असा नजारा आहे. चला आता आतमध्ये जाऊया आपण. आतमध्ये आल्याच्या नंतर बघा असा नजारा आहे आणि इथे पण कदाचित शिवलिंग असू शकते. आणि बघा इथे पण असं पिलं लावले आहे बघा, लेणी नंबर 3 असं दिलेलं आहे, गुफा नंबर 3. आणि आपण आता आतमध्ये चाललो आहे. आतमध्ये बघा संपूर्ण एकदम काळोख आहे. तर या ठिकाणी बघा तुम्ही बघताय खाली खाली कदाचित इथं शिवलिंग असावी. तर कृपया कोणी ह्याच्यावर बसू नका आणि फोटो काढू नका. लेणी नंबर 3 आपण पाहिली. आता आपण चाललो आहे लेणी नंबर 4, म्हणजे गुफा नंबर 4मध्ये चाललो आहे. आता गुफा नंबर 4मध्ये आलेलो आहे आपण. तर चला आतमध्ये जाऊया आता आपण. बघा इथं आहे ना असं दरवाजा टाईप दिसतंय, म्हणजे कदाचित हे रूम्स असावे त्या काळात, म्हणजे असंच वाटतंय. बघा दरवाजा टाईप दिसतंय, म्हणजे कदाचित रूम असावे. हे बघा किती मोठी आतमध्ये जागा आहे, पूर्ण खाली खाली आहे, काही नाही आहे. आणि आत्ता हल्ली आहे ना म्हणजे प्राचीन काळातलं आहे. आणि बघा इथे शिवलिंग आहे आणि बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला शिवलिंग दिसतं आणि शिवलिंगचं आपलं दर्शन होतं आहे. बघा हर हर महादेव, हर हर महादेव. तर बघा या रूममध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला बघा एक खिडकी टाईप दिसते, म्हणजे आपण त्या ठिकाणी बघू शकतो. आणि संपूर्ण इथं अंधार आहे. छोटासा गॅप दिलेला आहे. चला आता हे पण आपलं कवर झालेलं आहे. आता इकडनं आपल्याला जायचं आहे खाली. आता आपण आहे ना गुफा नंबर 4 पाहिली. आता गुफा नंबर 5 नंबर बघायला चाललो आपण. आता चला खाली थोडं चालत चालत आपल्याला जायला लागेल. आता खाली जायचं आहे आणि खालनं परत आपल्याला वरती यायचं आहे, कारण की इकडे एंड आहे. मग इकडनं पुढं काय आहे नाही जागा, बाकी तिकडे सगळं समुद्रच आहे. हे बघा ही गुफा नंबर 5. आपल्याला आतमध्ये आहे ना शिवजींचं तपश्चर्या करताना आवाज येतो, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर बघा इथे आतमध्ये अलाउड नाही आहे जायला वगैरे, तर हे बंद झालेलं आहे. तर ही 5वी गुफा आहे.
तर बघा याच्या पुढे आहे ना अजून 2 गुफा आहेत, पण इथे जाऊन नाही देत कारण इथं पूर्ण पॅक केलेले आहे, बंद केलेले आहे. आता आपल्याला परत रिटर्न वरती जायला लागेल. तर बघा इथं खाण्यासाठी 2 दुकानं आहेत. बघा इथे पाण्याची बॉटल, वडापाव, समोसापाव, मॅगी सगळं काही इकडे भेटेल तुम्हाला. तर इथे असं तुम्ही खाऊ शकता. चला मॅगी मागवलेली आहे एक, आणि आता मॅगी मागवलेली आहे तर मॅगी पण आहे. तर बघा इथे सगळं तर लिहिलेलं आहे, काय काय पाहिजे ते तुम्हाला भेटू शकतं इथे. चला मॅगी मागवलेली आहे. तुम्ही बघता इथे डॅम आहे, आणि डॅम हे सर्व गावाला वगैरे इथे इकडनंच पाणी वगैरे हे सगळं डॅमवरूनच भेटतं. आणि आता तो सध्या सुकलेला आहे पूर्ण. पावसाळ्यात तुम्ही बघू शकता, पावसाळ्यात पूर्ण हे डॅम आहे ना असं इथनं भरलेलं असतं सगळं. आता पाणी सगळं आटलेलं आहे. आणि बघा फायनली मित्रांनो सर्व लेण्या बघितल्या आपण. आणि इकडनं बघा आम्ही मगाशी एंट्री केली होती, इकडेच तिकीट वगैरे काढली, इथनंच आम्ही सर्व लेण्या वगैरे बघितलेल्या. आणि इकडनं आता आम्ही खाली आलो आहे. खाली आल्याच्या नंतर आहे ना आपल्याला इथून परत आपल्याला लेफ्ट मारून वरती जायचं आहे तोफ बघायला. तर तिकडे आहे ना पुरातकालीन तोफ आहेत, तर आपल्याला ती तोफ बघायला जायचं आहे. चला आता इकडनं आपल्याला वरती जायचं आहे. चला मगाशी इकडनंच आपण खाली आलेलो, आता इकडनं आणि इकडनं आता या साईडला आपण गेलो, आता इकडनं आपल्याला वरती जायचं आहे. चला इथून आपण खालनं आलो आहे आणि अशा शिड्या आहेत, थोडा खडतर रस्ता आहे. आणि वरती जाताल तर पाणी कॅरी करा, पाण्याची बॉटल कॅरी करा, कारण हे इथे याच्यानंतर मग आपल्याला पुढे वरती संपूर्ण निसर्ग आहे आणि झाडझुडे आहेत आणि अशा शिड्या आहेत. आतल्या शिड्या वगैरे तुम्हाला असा रस्ता भेटेल वरती जायला. चला आता इकडनं आपण चालत वरती चाललो आहे. तर पाण्याची बॉटल तुम्ही कॅरी करा, कारण की वरती भरपूर आपल्याला चालायला कमसे कम एक अर्धा तास जाऊ शकतो. तरी पहिल्यांदा आला आहे, आपल्याला माहिती नाही किती वेळ लागेल किती नाही ते. चला असा एक बॅनर लिहिलेला आहे, 500 मीटरवर आपल्या तोफ भेटेल बघायला. आणि चला पुढे जाऊया आता. आणि पुढं सुंदर असं हा रस्ता आहे आणि समोर पूर्ण जंगल आहे, वरती पण पूर्ण जंगल आहे. सरळ जायचं आपल्याला वाट दाखवत. 500 मीटरवर आपल्याला तोफ बघायला भेटेल. बघा वरती किती छान वाटतं बघा, निसर्ग बघायला गेलो तर. इथे बघा पाण्याच्या बाटल्या बघा अशाच फेकून देतात लोक, म्हणजे निसर्गाचं काय किंमतच नाही आहे. बॉटल तुम्ही घेता ना तर कचऱ्याच्या डब्यात टाका, तिकडे डबे पण लावले त्या लोकांनी, तर असं फेकून देत नका जाऊ, जेणेकरून कसं निसर्गाची हानी होईल आणि बेकार वाटेल. बाटला असं फेकत नका जाऊ, कॅरी करा. बघा आम्ही पण बाटल्या घेतल्यात पण बॅगेत ठेवल्यात. मित्रांनो व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर. मगाशी आपण येताना बोटमधनं एक बोट बघितली होती, ती बोट बघा आता समोर आहे. मस्त वाटतंय नजारा. चला वरती जाऊया. तर मित्रांनो आपण खाली बघितलं होतं की शेवटचं दुकान आहे, परंतु इथं आपल्याला वरती दुकान एक भेटलेलं आहे. 2 दुकानं भेटले, एक खाली गेलं आणि परत इकडे एक दुकान भेटलं आहे. आणि इथे बघा वडापाव, मॅगी, वडापाव 20 रुपये, वडापाव 20 रुपये, मॅगी 50 रुपये, चुलीवरचा वडापाव असं इथं दिलेलं आहे. हे बघा इथे आहे ना कचऱ्याचे डबे ठेवलेत, असे बॉक्स ठेवते बघा. या कचऱ्याच्या डब्यात कचरा वगैरे टाकत जावा आणि इकडनं आपल्याला आता सरळ वर जायचं आपल्याला. चला भाई व्ह्यू बघ इथनं कडक वाटतोय. चला मित्रांनो फायनली वरती पोचलो आपण, आणि वरती पोचल्याच आपल्याला तोफ दिसलेली आहे. वाव व्हॉट अ ब्युटिफुल. हे बघा मित्रांनो ही जी तोफ आहे ना ही 4ही साईडला रोटेट होते, आणि जिथून दुश्मन अटॅक करतात ना त्या ठिकाणी ही तोफ गोला बारूद वगैरे तिकडून त्या टायमाला ही लोक अटॅक करायचे, म्हणजे तिकडून. आणि ही बघा इथं वरती पण तुम्ही गेलात ना सेम अशीच तोफ आहे. तर चला वरती पण जाऊन आपण बघूया. चला तर आता आपण एक तोफ बघितली खाली, कॅनन तोफ, आणि आता आपण दुसरी तोफ बघायला चाललो आहे वरती. मित्रांनो आता वाजलेत 1:15, भरपूर कडक ऊन आहे. आणि एलिफंटाला आल्याच्या नंतर खरंच खूप भारी वाटते.
पावसाळ्यात आलं तर अजून मजा येईल तुम्हाला खरंच पावसाळ्यात. हे बघा मित्रांनो, आपल्याला दुसरी तोफ दिसलेली इकडे. ही पण खूप मोठी आहे तेवढीच. ही पण तोफ तशीच आहे 360. म्हणजे बघा हे ना गोल आकारात फिरू शकते ही तोफ, आणि जसं दुश्मन अटॅक करतील तसं ही तोफ आपण गोळा फेकू शकतो. बघा मित्रांनो, मग अशी डॅम बघितला ना तो आपल्याला वरनं दिसतोय बघा इकडनं. बघा क्लिअर दिसतोय का डॅम. या डॅममधनं संपूर्ण गावाला पाणी वगैरे पास होतं. आणि बघा इथे गाव आहे, छोटंसं गाव आहे तुम्ही बघू शकता. आणि हे आपली सुंदर असं समुद्र, आणि इथे तोफ ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो 2 तोफ बघून झालेले आहेत आपले. आणि खरंच ऊन पण भरपूर आहे. त्या उन्हामध्ये कसं शूट करतं आपल्यालाच माहिती आहे. ना टोपी ना गॉगल काहीच आणलं नाही आहे. मला वाटलं की पाऊस वगैरे पडेल, त्यासाठी मी रेनकोट वगैरे घेतला होता, छत्री पण घेतली होती, पण त्याचा काय उपयोगच नाही झाला. इथे आलं तर उलटंच झालं, अरे ऊन कडक आहे. आणि चला ठीक आहे, तुमच्यासाठी एवढं चालतं आपलं. आणि बघा इथपर्यंत तर आपलं सगळं कव्हर झालेलं आहे एलिफंटाचं. तुम्हाला इथपर्यंत व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो. चला फायनली आता आपण आलो आहे तोफ वगैरे बघून वगैरे खाली आलो आहे. आणि खाली आल्याच्यानंतर भूक लागली आहे भरपूर. आणि भूक लागल्याच्यानंतर आता थोडंसं जेवायला आलो. आणि जेवणाला आम्ही काय मागवलं आहे, प्रॉन्स बिर्याणी, मी प्रॉन्स बिर्याणी मागवली आहे. ते तिघं व्हेजवाले आहेत, त्यांनी व्हेज बिर्याणी मागवलेली आहे. तर चला आपण प्रॉन्स बिर्याणी खाऊया. प्रॉन्स बिर्याणी योगेश कसे दोन मसाला भात. अरे एक नंबर. या तुम्ही पण खायला चला मस्त. बघा मित्रांनो, चेस आपला फेवरेट गेम चेस, मॅग्नेट चेस आहे. आणि ते मोठे मोठे तुम्हाला भांडी पण दिसतात आहे बनवलेले. इथे हत्ती आहेत. कसं वाटलं इकडे? एकदम अप्रतिम. फर्स्ट टाइम आलो मी. म्हणजे आपण लहानापासून ऐकते एलिफंटा केव्ह, पण भारी वाटलं इथे. भारी वाटलं मस्त. पूर्ण आतमधलं जो आर्ट वर्क आहे ते प्राचीन आहे. इथं ऐकलं 2-2.5 वर्ष जुने आहेत त्या लेणी वगैरे, आतमधल्या मूर्त्या वगैरे खूप छान मस्त वाटतं. मी पण पण ती कॅनॉन तोफा बी जे 2 तोफा आहेत ना त्या खूप ते पण बघितले असतील ना तुम्ही मस्त पैकी. छान प्रकारे आणि तुम्ही आलात ना तर शक्यतो पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात या. गरमीमध्ये गरमीमध्ये कमी असतात. गरमीमध्ये येऊ नका. गर्मीमध्ये येऊन गरमीमध्ये गर्दी तरी पण पण गर्दी कसं बघा किती लहान झाली बघा. लहान मुलांना रजा तेव्हाच असते काम ना. चालू आहे खाली तरी पण गरमीमध्ये तसं दिवाळी रजा असते म्हणून लोक येतात फिरायला वगैरे. आणि आपण त्यात रविवारी आलो. दिवाळीच्या सुट्टीत या लहान मुलांना घेऊन, थंड वातावरण. हां इथे किचन लावलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता लहान लहान पोरांचे असे स्पायडरमॅन, बॅटमॅन सगळं इथे बघा. बघा इथे खेळणी आहेत, लहान लहान पोरांची रिक्षा आहे. तर बघा इथं पंखा आहे. मस्त मस्त भाई, एक नंबर. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींची मूर्ती पण मस्त आहे इथं. पॅन्डा पॅन्डा पेंडा. अरे वाघ ना काय. बॅकग्राऊंडला जाऊया. धारापुरी, पहिला धारापुरी. काय खातो? हो एक्सरसाइज. या तर चला फायनली मित्रांनो आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि जेवून आपण खाली आलेलो आहे. आणि खाली आल्याच्यानंतर आता ब्लॉग एंड करतो आहे. खरंच मित्रांनो इकडचं जे आपलं पहिल्यांदा माझा इथं एक्सपिरियन्स होता म्हणजे येण्याचा. आणि इकडं आल्याच्यानंतर इथे बघा पूर्ण म्हणजे असं फक्त आपल्या राज्यातले लोक येतात नाही, असं बाहेरची लोक पण येतात, फॉरेन लोक. आणि इकडचं जे बघण्याचं आहे ना खरंच म्हणजे जे आपण लेण्या बघितल्या इथे 5 लेण्या होत्या आणि 2 लेण्यांकडे आम्हाला जायला भेटलं नाही. त्याच्यानंतर मग आम्ही ती तर 2 तोफ बघितल्या आपण, मोठ्या होत्या तोफी. आणि खरंच मजा आली. आणि
योगेश यांना विचारा कसं वाटलं तुम्हाला? मस्त, फक्त गरमीने हालत बेकार झाली. पाण्याची बॉटल कॅरी करा गरमीमध्ये, कारण की आमच्या उन्हाळ्यामध्ये काहीतरी आहे ना, 5 ते 6 पाण्याच्या बाटल्या संपले. भरपूर. आणि मिलिंद भाईला विचार, मिलिंद भाई कसं वाटलं? थकलो आहे बघा, घामाघूम झाला पूर्ण, घामाघूम झालाय. थकलो आहे. म्हणून मी बोलतो अख्खा वेळ पण एसी मध्ये राहू नका की हालत अशी ती. मंदार तुला कसं वाटलं ब्लॉग? चांगला होता दिवस, काहीतरी नवीन बघायला भेटाय. मंदार हा आमच्या टीम मधला असा आहे ना की एकदम असं शांत राहून फक्त नाही बघ हा माझं झालं तुम्ही या. आणि भाई असे आणि एसे आमच्या ग्रुप मधला असं आहे ना की एवढे त्यांनी शिव्या घातल्या अख्ख्या ब्लॉग मध्ये. ह्याच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघा एसेच्या, तू काल ते एसेचे चॅनल टाक, व्हिडिओ आमचा कॅरी मिनट या चॅनल पण मधला. खूप अप्रतिम असा हा स्पॉट आहे, नक्कीच बघा. आणि खास करून जे आर्टवर्क आहेत 2000 ते 2500 वर्ष जुने आर्टवर्क आहेत ते. हा आणि हे बघा ना, म्हणजे आपलं भाग्यच आहे एक प्रकारचं. आम्ही आता बघा एवढं जवळ राहून आम्ही कधी इथे आलो नाही, पहिली टाइम आलो पहिली इतक्या time वर्षात. आला. मग. खूप अप्रतिम. बघा ना. कमेंट करा अगर तुम्हाला एसेचे अजून गाणी ऐकायची असतील तर. कमेंट हो नक्की नक्की. SS व्हिडिओला फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला फायनली व्हिडिओ इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या हे असं आम्ही ब्लॉगमध्ये. बोलतोय पण आता अजून आम्ही बोटीतून जाताना दाखवणार आहे. ते पण दाखवणार आहे, ती तिकीट दाखवणार आहे. आम्ही किती वाजता आम्हाला बोट भेटते जाताना ती पण दाखवणार आहे. हा फक्त एंड करतो इथे मी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ज्यूस आला मस्त पैकी. पुन्हा एकदा आम्ही एक कप घेतलेला आहे. ते मिनी ट्रेनची गर्दी आहे, टॉय ट्रेनची. तुम्ही बघू शकता. आता इकडनं ते लोक चाललेत या ठिकाणी, बोटीच्या ठिकाणी. तर आपण इकडनं आता चालत चाललो. इथं जाईल. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, टॉय ट्रेन आलेली आहे. मिनी ट्रेन बोलतात तिला. जवळ पोचलेलो आपण. हे बघा बोटी लागलेल्या तिकडे तुम्ही बघू शकता. आणि टॉय ट्रेन गेली पुढे. आमचे मित्र मिलिंद आणि एसे हे लोक मिनी ट्रेनमधून आले इथे आणि आम्ही चालत आलो. तर आता ट्रेन आपल्याला बघूया, ट्रेन बोलतो बोट किती जे बघूया. आता गर्दी भरपूर झालेली आहे. चला बोट भेटलेली आहे, आपले सगळे भेटलेले. चलो बॅक टू मुंबई. चला तेलाला घेतलं मिलिंदला घे. मिलिंदजी चला. मिलिंदजी जरा थकलेले आहेत, टोपी काय काढली. आणि फायनली आपली बोट भेटलेली आहे. आपली 3:15 वाजलेले आहेत. बघा तुम्ही बघू शकता. आता जायचं मिलिंदच्या घरी. आता जायचं मिलिंदच्या घरी मस्तपैकी. तिकडे आमरस मिलिंदनी खास आमरस ठेवलेला आहे. तर आता 3:15ची बोट, 3:15 वाजले. आता बघूया किती वाजता पोहोचतो आपण गेट ऑफ इंडिया. चला गणपती बाप्पा मोरया. आपली फायनली आम्ही गेटवेला पोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता गेटवे ऑफ इंडिया आलेलं आहे आपलं. आणि आता वाजलेत बघा 4:30. बरोबर 3:15ला आपण गाडी पकडली होती, बोट पकडली होती. चला मित्रांनो वाजलेत बघा किती 4:30. 3:15ला बोट पकडली होती आणि आता पोचलो आहे आम्ही गेटवे ऑफ इंडियाला. तर मित्रांनो आजचा तुम्हाला हा प्रवास ब्लॉग दरम्यान कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. खरंच तुम्ही एकदा नक्की जाऊन या. आणि आमचा जो पण काय बजेट झाला असेल ते कदाचित तुम्हाला माहितीच असेल 1000च्या आतच झाला असता. काही जास्त पण आम्ही काही खाल्लं नाही. पाण्याचे फक्त बॉटल कॅरी केल्या, कारण गरम भरपूर होत होतं आणि मजा आली. 2500-2000 वर्षापूर्वीचं ते लेण्या पाहिल्या आम्ही. 5 लेण्या पाहिल्या. त्याच्यानंतर मग तोफ पाहिले 2 मोठे. आणि आपला बोटींचा प्रवास येण्या जाण्याचा मजा आली. पहिल्यांदा गेलेलो पण मजा आली. चला
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. त्यानंतर आपण मिलिंद दादाच्या घरी गेलो. त्यानंतर मग मिलिंद दादाने आपल्यासाठी शेवपुरी सगळ्यांसाठी मागवली होती. त्यानंतर मग मिलिंद दादानी आमरस वगैरे ठेवलेला, त्यानंतर भेळ ठेवलेली. त्याच्यानंतर मग बघा ही माझाची बॉटल आणि एक स्प्राईटची बॉटल मागवलेली. त्यानंतर मिलिंद दादांनी खूप आपलं सहकार्य केलं. धन्यवाद मिलिंद दादा.